असं म्हणतात की जिद्द, चिकाटी आणि स्वतःवर ठाम विश्वास असेल तर यश मिळतंच. परिस्थिती कितीही कठीण असली, अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जिद्दीच्या जोरावर माणूस यशाचं शिखर गाठू शकतो. आता हे सोलापूरच्या एका तरुणानं सिद्ध करून दाखवलंय. सोलापूरच्या वालचंद कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या शरण गोपीनाथ कांबळे यांची ही कहाणी आहे. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून प्रवास करत IPS पदापर्यंत झेप घेतली आहे. त्यांनी सलग 3 वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बार्शी तालुक्यातील शरण यांचे कुटुंब साधं आणि कष्टकरी. वडील मजुरी करायचे तर आई भाजी विकून घर चालवायची. लहानपणापासूनच शरण आई वडिलांना भाजी विक्रीत मदत करत शिक्षण घेत होते. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर नामांकित कंपनीत त्यांची निवड झाली आणि तब्बल 20 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरीही मिळाली. मात्र केवळ चांगली नोकरी मिळवणं हेच त्यांचं अंतिम ध्येय नव्हतं. समाजासाठी काहीतरी मोठं करण्याची इच्छा मनात ठेवून त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. नोकरी सांभाळत अभ्यास करणं सोपं नव्हतं, पण जिद्द आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी यश मिळवलं आणि IPS अधिकारी बनले. भाजी विक्रेत्याचा मुलगा ते IPS अधिकारी हा त्यांचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.